नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। बर्गर म्हटलं त्याच्यात खूप सारे प्रकार असतात, व्हेज नॉन व्हेज, पण आज मी तुम्हाला दाखवते एक बर्गर। त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। आता आपण करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आपण काय करायचे, अंडी फोडून घ्यायची। चवीनुसार मीठ, त्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्स हर्ब्स घेतलेले आपण ते घालूया, साधारण अर्धा चमचा, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा आलं लसूण हिरवी मिरची क्रश, दोन टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा, हे सगळं मिक्स करायचंय। आता आपण तव्यावर तेल घालून गरम करायचंय। गॅस चालू करूया, तेल घेऊया, जरा जास्तच घ्यायचंय आणि व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचंय। आता आपण इकडे अंड्याचं जे मिश्रण तयार केलंय ते घालणार आहोत। थोडंसं होऊन द्यायचंय। आता थोडंसं होत आल्यावर त्याच्यामध्ये आपण इथे ब्रेड घेतलेले आहेत, ते आपण असे उलटे करणार आहोत। आता आपण हे मधून कट करून घ्यायचंय। आता हे आपण उलट करायचंय। आता आपण ह्याच्यामध्येच काय करणार आहोत, बटाटा घेतलाय, बटाटा ठेवूया। त्यानंतर थोडासा कांदा बारीक चिरलेला, याच्यावर थोडंसं मिक्स हर्ब, थोडासा पातीचा कांदा, थोडेसे चिकनचे शेड्स, त्याच्यानंतर चीज ग्रेट करून, त्याच्यावर पुन्हा थोडंसं मिक्स हर्ब्स घालूया आणि आपल्याला हे एकावर एक टाकायचं आहे, तर आपल्याला हे ओपनच ठेवायचं आहे। आपले बर्गर तयार आहेत, आपण आता ते प्लेटमध्ये सर्व करूया। आपला एक बर्गर तयार आहे। काय होतं की बर्गर खाताना आपण अख्खा बर्गर कधी कधी खाऊ शकत नाही, म्हणून मी हाफ करून हा ओपन बर्गर केलेला आहे। आणि तुम्ही काय केलं, सबस्क्राइब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर। आणि अशाच काही छान छान रेसिपीसाठी तुम्ही काय करायचंय, लाईक करायचंय आणि त्यासाठी बघत राहायचंय अर्चनाज रसोई।